वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आम्ही गोकर्णला निघतोय. आमच्याकडे आलेले आहे सकाळी सकाळी सलोनी आणि राम. हॅलो. कुठे जातोय ते? गोकर्णला जातोय ना. येस येस येस. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आम्ही आलोय कात्रज पर्यंत. कात्रजचा बोगदा लागलाय. कात्रजचा बोगदा लागलाय आणि आता येईल खेड शिवापूर, मग सातारा कोल्हापूर. त्या रोडने आम्ही जायचा विचार करतोय, पण बघू आता मित्रांना फोन करून की ऍक्च्युअल मध्ये कोणत्या रोडने जायचंय. आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहे इथे कोल्हापूरच्या नियर बाय. एक मिसळ हाऊस आहे. त्या मिसळ हाऊस वरती तर फर्स्ट टाइम कोल्हापूरची मिसळ टेस्ट करतोय. कोल्हापूर नियर बाय नियर. अच्छा अच्छा. आता मस्त मिसळ पाव वगैरे खाल्ला. फ्रेश चहा गरमागरम, कारण इकडे खूप थंडी वाटली नव्हती एवढी एक्सपेक्टेड थंडी, पण खूप जास्त थंडी आहे. सो आता चहा नाश्ता वगैरे करून आता निघतोय. कुठे? तूच मला दाखवण्यासाठी आणलाय ना. हा आहे का? हा आहे का? गाइस मॅप बघतायत आता कसं काय रूट आहे काय नाही. आपकी चाय हो भी गई? बहुत जल्दी मैंने बोला ना मैं बहुत फास्ट. हाँ? कुठे होती फ्रॉकची आजी? आजी आजी पण आहे का? फ्रॉकची आजी शेतामध्ये काम करते. आता आम्ही बेळगावकडे चाललोय. आता आम्हाला पेट्रोल पण भरायचं आहे. असं ऐकण्यात आलंय का कर्नाटकामध्ये पेट्रोल स्वस्त आहे 2 रुपये. तर आम्ही कर्नाटकामध्ये पेट्रोल भरणार आहे. चेतन एकदम मस्त गाडी चालवतोय. आता मी व्हिडिओ चालू केला म्हणून त्याने स्पीड ब्रेकरवरून एकदम हळू घेतली. मस्त गाडी चालवतो चेतन. थँक्यू. बघ ना 14.5चं ॲव्हरेज काढलंय मी क्रेटाला. ते पण हो. पेट्रोल क्रेटाला 14.5. याच्या आधी मी चालवत होतो का. ठीक आहे. मस्त वातावरण आहे बाहेर. आणि आता गोकर्णाला जायचा प्लॅन आहे आमचा. गोकर्ण येईल तरी किती वेळ येईल राम? गोकर्णाला 6 तास लागतील. हो. 12 वाजायला आले. अजून गोकर्णाला जाऊ. तरी जास्त किलोमीटर नाही आहे. अराउंड 300 किलोमीटर बाकी आहे. आणि मोस्टली हायवेच असावा असं आम्हाला वाटतं. पण गोकर्णाला जाताना किंवा गोव्याला जाताना एकदा बघून या, कारण की जो मुंबई बँगलोर हायवे त्याचं काम चालू आहे. तर फक्त सर्व्हिस रोडच चालू आहे, बाकी मेन रोड बंद आहे. तर तुम्हाला खूप डायव्हर्जन्स घ्यावे लागतात. म्हणजे आतापर्यंत आम्ही साताऱ्यानंतर आम्ही डायव्हर्जन हो फक्त डायव्हर्जन्स घेतोय. म्हणजे अराउंड 100च्या वरती डायव्हर्जन्स घेतले. हो. आणि 200 किलोमीटर डायव्हर्जन मध्ये आलोय आम्ही. रस्त्यांचाच खूप प्रॉब्लेम आहे. आतापर्यंत 5000 डायव्हर्जन डायव्हर्जन खूप आहे गाईस. आणि रामाने स्ट्रेट रोड स्वतःकडे ठेवला आणि मला वीक ड्रायव्हरला एकदम वीक रोड देऊन दिला त्याने. पण चेतन मस्त ड्राईव्ह करतोय. हो. एकदम कम्फर्टेबल मस्त. कम्फर्टेबल एकदम. आणि चेतनचं हे बघा गुज्जर. काय काय गावाचं नाव सांग एकदा. किट्टूर पासून 40 किलोमीटर. इथून किट्टूर 40 किलोमीटर आहे. किट्टूर पासून राईट टर्न घ्यायचा आहे, खालून जायचंय आणि जायचंय डायरेक्ट गोकर्णाला. खाली उतरून ना डायरेक्ट जंगलात. कुठे जातो इशिका आपण? गाडी कसं चालू. इच्छा होती बरं मला 2दा कॉल आला त्याचा, पण मी गडबड उचलला आणि मध्ये आल्यानंतर कमीत कमी रस्ते तरी चांगले आहेत, कारण की आतापर्यंत सर्व्हिस रोडला आणि डायव्हर्जनला खूप कंटाळून गेलो होतो आम्ही. चेतन न्यूज रिपोर्टर 24/7. और रियली नाइस. इट इज नाइस, अमेजिंग. बट उसको व्हाइट कलर देना चाहिए था. व्हाइट हाउस जैसे लगेगा ना. हाँ राइट. प्रॉब्लम इसमें ऐसा है कि हमें पढ़ते ही नहीं आ रहा है कि वो क्या है एक्चुअल में, बिकॉज सारा का सारा कन्नड़ी लैंग्वेज में लिखा है. इंग्लिश में इंग्लिश में नहीं था उधर कुछ भी लिखा हुआ.
ओके ओके. नाही म्हणून बिल्ला तुला कॉल केला, कारण कसं आहे की म्हणजे इंडियाचं जेवढं नॉलेज आहे जिओग्राफिकल रस्ते वगैरे, तर तू फिरलाय ना सगळं. हा हा बोल बोल. हा ऍक्च्युली सागर आहे चेतनचा मित्र, हा तो इकडे एक दोनदा गेलाय तर तो गाईड करतोय इकडे रस्ते वगैरे कसे काय आहे. काय फक्त राम थोडं आता त्याचे स्किल्स दाखवतोय जे त्याने दाखवायला नको घाटात. घाटात दाखवत नाही. आणि आता थोडस इशिका आम्हाला त्रास आता देते. येते ना, येते बघ. इशिकाने थोडं जास्त आज इरिटेट केलेलं आहे आम्हाला. इशिका तू त्रास देते ना आम्हाला. तरी काय करेल गाडीत बसून दिवसभर, कंटाळून गेली सकाळी 4 वाजल्यापासून. सकाळची खाते ना ती चॉकलेट वगैरे कंटिन्यू. काय केलं पाहिजे अजून लहान मुलांनी. राम काही बोलायचंय का तुला. हे माझे कान पॅक झाले खूप. रामा थोडेसे त्याचे स्किल दाखवणार आहे. आणि पण त्याच्या आधीच एक आलेला आहे झूप मध्ये. झूप येऊन गेलाय. काही सटोऱ्या लोकांच्या पण गप्पा झाले. मस्त आहे राम सटोऱ्या कसं नाव आहे ना. कुणाला म्हणत होतो आपण सटोऱ्या. सटोऱ्या कोण आहे सांग. चेतन्स बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड्स ब्रदर. Yes. ब्रदर ओके. चला आता गेस करून घ्या जो ब्लॉक पाहतो त्याने. आता जंगल सुरू झालंय गोकर्णाला जाताना. वरून राईट टर्न मारला. हो, किट्टूरवरून राईट टर्न मारला आणि आता आम्ही येल्लापूरला चाललोय. अरे कंटिन्युअस जंगल आहे हा इकडे. कंटिन्यू जंगल आहे. आता सुरू झालंय जंगल. पण इकडे झाडतोडी पण तशीच आहे. किती सारे आपण बघितलं व्हिडिओ मध्ये, कॅप्चर नाही झालं पण ऑलमोस्ट हेच होतं की प्रत्येक मोठे मोठे जे असे होते ट्रॅक्टर म्हणा काही हे म्हणा त्याच्यामध्ये झाड तोडले जात आहे जास्त कर्नाटक मध्ये पण. गोकर्णाला जाताना रस्त्यावर एक रस्ता आम्ही जातोय. असे किती रोड असतील आणि किती जंगल असेल की जिथे झाड तोडी सुरू आहे. रात्री नाही शक्य या रोड वरून, म्हणजे कमजोर दिलवाले इस रोड से ना आहे. आणि इशिका खेळते आमच्यासोबत आता. येस. आणि सलोनी काम करते. सलोनी काम करते आणि सलोनीने जस्ट काही वेळापूर्वी. इशिका. अरे माकड दिसलं. जय श्रीराम. जय श्रीराम. मंकीचे पिल्लू इथून बघ पटकन मागून. इशिका दिसले का. दिसले? बघ इशिका माकड बघते. दिसले कसे पळतात ना बाबू. आहे का. हा ते डायरेक्ट मारताय. मला पकडायचंय. असं जंगल मध्ये नाही उतरू शकत आपण. नाही इथं स्नेक असतो बेटा, मंकी असतो, बफेलो असतो. तिला पकडायचे ऍक्च्युअल मध्ये. तुला पकडायचे मंकी. काहीच इथं आम्हाला आहे ना असे भरपूर सारे वारूळ दिसले. सापांचे वारूळ. असं एक वारूळनी असे 100,000 वारूळ असतील बिलकुल. हे बघा एक दुसरं वारूळ. राम घे बरं पुढे आपण परत पाहतो. तर तुम्ही समजू शकता की हे जे जंगल आहे तर या जंगलामध्ये किती डेंजर साप वगैरे असू शकतात. हे बघा साप गेले की. हे बघा आता परत एक वारूळ येत आहे. बघा आता मी येल्लापूरला आहे कर्नाटकच्या. आणि येल्लापूर हे 80 किलोमीटर दूर आहे गोकर्णापासून. आणि पूर्ण कर्नाटकमध्ये पण असे झेंडे लागले, भगवे झेंडे जय श्रीरामाचे. हे बघा आपल्याला वाटतं आपल्या महाराष्ट्रात फक्त भगवा झेंडा आहे. भगवा झेंडा हा सगळीकडे. हॉटेल इंद्रप्रस्थमध्ये आम्ही आता जेवण करणार आहे. आता उत्तप्पा आलेला आहे. उत्तप्पा सोबत सांबार नाही दिले त्यांनी, खुर्मा दिलेला आहे आणि मसाला डोसा सोबत सांबार दिले. तर हे खुर्मा नावाचं एक आहे. टेस्ट एक नंबर आहे. आजच समजलं की खुर्मा नावाचं पण काहीतरी आहे प्रकार. कोकोनटचं आहे का. अच्छा कोकोनट करी. ओके. मसाला डोसा सोबत मिरची वडा मागवतो. कसा आहे मिरची वडा. मिरची वडा चांगला. ओके. क्रिस्पी. पण साऊथ इंडियनची चव आपल्या इकडे आणि इकडे लगेच कळून येते ना. क्लास आहे.
फरक आहे तिथे ओरिजिनॅलिटी आहे आपल्या बॅटर चांगलं आहे बॅटर. आता आम्ही इथं थांबलो आहे. ॲक्च्युली सलोनीचं ऑफिस चालू आहे, बट तिचं चार्जर आहे, तिचं चार्जिंग संपून गेलं, त्यामुळे आता ती इथं थांबली आणि यांनी आम्हाला इथे सहारा दिला आहे चार्जिंगचा. तर इथं कसं कोंबड्या आहे. या आंटींनी आम्हाला इथं चार्जिंग करू दिलं आणि त्यांचं घर जर पाहिलं आपण तर पूर्ण कौलारू घर आहे, असं छान मस्त एकदम. त्यांच्याकडे कोंबड्या आहे, गावरान कोंबड्या. ये रहे यहाँ पे 2 पीकॉक, ये देखो खेत में पीकॉक दिखे. बाहेर आल्यानंतर हवा एवढी जास्त आहे, एकदम थंड हवा आहे, खूप छान वाटतं, एकदम मस्त आहे. नाही असंच आहे. हा रोड तरी आता झालाय, मी जेव्हा आलो होतो ना एक 12-13 वर्ष का जास्त. तर आम्ही पोहोचलेलो आहे. Yes guys, so we reach Gokarna here and the place is very pleasant, greenery everywhere, but the only problem is language, that caretaker is not understanding what we are talking. We need to talk with him in English, and that is also Todki Modki English, because they are saying that we can't understand Hindi, we just only understand Kannada language. And as all of you know, we are from Maharashtra, we can speak Hindi, English and Marathi. English भी थोड़ा बहुत, बट नॉट कन्नडा. पण आता एकदम अंधार आहे, तर आता आम्हाला सकाळी समजेल की एक्झॅक्ट काय इथे काय नाही, कसं आहे, रूम्स वगैरे काय. तर मी एकदा जस्ट एक बेसिक टूर देऊन देते रूमचं कसं आहे. ओके, हा एंट्रन्स आहे, हे इन शॉर्ट हे लॉबी आहे. ओके, हे खाली ही एक बेडरूम आहे. इशिका गाडीतच झोपल्यामुळे आता मी तिला इथे झोपवलं. इशिकाला कबड आहे. ओके, हा किचन आहे, तुम्ही बनवून पण खाऊ शकता किंवा तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता. सो डिश वगैरे जे काही लागणार आहे तिथे. त्याच्यानंतर वॉशरूम, वरती फर्स्ट फ्लोअरला एक रूम आहे. तर आता मी फूड पण ऑर्डर केलं आहे. आता जस्ट डिनर फिनिश केलेलं आहे आणि चेतन आणि राम बाहेर गेले होते, तर त्यांनी सांगितलं की इथं बीच आणखीन ओपन आहे आणि खूप चांगलं आहे, सर्व लोक पण बसले. सो आता आम्ही बीचवर जातोय आणि येस, आणि इशिका पण झोपली होती, पण बीचवर जाण्यासाठी आम्ही तिला उठवलं आणि ती एक्साइटमेंटमध्ये उठून गेली एकदम. चलो. ओके, तर आता बीचवर आलेलो आहे आम्ही आणि हे इथे बीच साईड थोडेसे फूड आणि रिसॉर्ट असे सर्व आहे, पण आमचा रिसॉर्ट थोडासा मागे आहे. वाव, मध्ये मध्ये थोडेसे ब्ल्यू वगैरे लाईट्स असे लागत आहेत की ज्या तिथे बोटला हायलाईट करतायत. थांब बब्बू 2 मिनटं. आणि हे काल इथे राम प्राणप्रतिष्ठेचं सेलिब्रेशन झालेलं आहे इकडे पण. चेतन इथे आतमध्ये गेलाय, बघतो काय फूड भेटतं वगैरे काय खाण्यासाठी. इशिका काय करते? इशिका काय खेळते? इशिका मस्त चिल मारती आता इथं बीचवरती, कुरकुरे खातीये. आम्ही खाली बसायला घेऊन आलोय, पण त्याचे हाल असे झालेत लिटरली. छान वाटतं नाईट. रात्रीचे वाजलेले आहे 11:15 आणि आम्ही बीचवरनं आलेलो आहोत रिटर्न. छान एन्जॉय केला बीचवरती, थोडंसं सँडवरती बसलो होतो आणि थोडंसं तिथे स्नॅक्स वगैरे खाल्लं. इथून जेवण करून गेलो होतो, बट इशिकाचं राहिलं होतं जेवण कारण की ती झोपली होती. तर त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं तिथे तिच्यासोबत आम्ही पण खाल्लं आणि आता पोचतो इथे.